रामकृष्ण हरी. माझ्यासोबत आहेत बाळासाहेबजी पोखरकर महाराज. आपण जवळजवळ पिंपळगाव पोखरगाव या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया हा सप्ताह किती दिवस आहे आणि किती वर्ष झालं चालू झालेला आहे. हा आपल्या पोखरगरवाडीमध्ये गेली 45 वर्ष अखंड हरिनाम सप्ताह हा चालू आहे. हो. आणि सदर पोखरगरवाडीमध्ये यावर्षी श्री रामनवमी या दिवशी अखंड हरिनामच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि आज तिसऱ्या दिवसाची सेवा आहे. हो. आणि सायंकाळी 7 ते 9 हरिभक्तपरायण अंबवणे महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल. हो. आणि रविवार दिनांक 21/4/2024 रोजी राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण सुनीताताई आंधळे यांचा काल्याचं कीर्तन सकाळी 9 ते 11 होईल. आणि आपल्या आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांची सुकन्या पूर्वाताई वळसे पाटील NCRD शाळेच्या संचालिका या आणि आपल्या आंबेगाव तालुक्याचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील साहेब यांच्या सौभाग्यवती कल्पनाताई आढळराव पाटील व शिवाजी आढळराव पाटील हे कालेच्या कीर्तनासाठी दुपारी 12 वाजता पोखरगरवाडी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आणि सायंकाळी 9 ते 12 आपल्या तमासगीर विठाबाई नारंगावकर यांचा लोकनाट्य तमाशा सादर करण्यात येत आहे. तरी सर्व रसिकांनी या आनंद उत्सवाचा लाभ घ्यायचा आहे आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आनंदात अखंड हरिनाम सप्ताह पार पडत आहेत. आणि 4 दिवसापूर्वीच पिंपळगाव घोडे या ठिकाणी सुद्धा बैलगाडा शर्यत व अखंड हरिनाम सप्ताह अतिशय सुंदर असा पार पडलेला आहे. महाराजांनी शिनवली या ठिकाणी आम्हाला भेटल्यानंतर महाराजांचा आम्ही आदरातिथ्य केला आणि महाराजांनी आमची छोटीशी मुलाखत घेतली आणि आम्हाला विचारलं तालुक्याची हाल हवा कशी काय. तर म्हणलं अखंड वारकरी संप्रदाय हा सुद्धा शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या मागे उभा राहणार आहे. आपण एका जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी की असं व्यक्तिमत्व आपण त्यांना पाठिंबा देत आहे त्याबद्दल आपलं खूप खूप असं अभिनंदन. धन्यवाद. आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्ही आलात आणि आम्हाला अनुमूल्य असा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी संतोष लांगी पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत करून या ठिकाणी. तर हे होते आपल्यासोबत बाळासाहेबजी पोखरकर यांनी आपल्याला आमंत्रण दिलं. तर प्रेक्षक हो आपण हे त्या ठिकाणी जाऊया आणि त्याचा मनसोक्त असा आनंद घेऊया. धन्यवाद. रामकृष्ण हरी.